सर्वात मोठी बातमी, ज्या बातमीवर जय महाराष्ट्र सातत्याने ती बातमी म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला पुन्हा एकदा एक छोटासा अपघात होता ते सुदैवाने, महाराष्ट्राच्या सुदैवाने ते बचावलेले आहेत। अर्थात मुख्यमंत्री कार्यालयाने काही वेळापूर्वी एक संक्षिप्त अशी प्रेस रिलीज जारी केलेली आहे। त्यानुसार मुख्यमंत्र्यांचा अशा कोणत्याही प्रकारचा अपघात झालेला नाही। मात्र जे काही घडलं ते रायगडचे जिल्हाधिकारी PD मलिकनेर यांनी आपल्या समोर मांडलेलं आहे। केवळ सुदैवाने कोणत्याही प्रकारचा अपघात झालेला नाही आहे। मात्र जे घडलं ते विचित्र, ते धक्कादायक म्हणावंच आहे। राज्यातील सर्वात महत्त्वाचा माणूस म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मात्र त्यांच्या बाबतीत सातत्याने तिसऱ्यांदा आधी गडचिरोलीत एकदा त्यांच्या विमानाला इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं होतं, दुसऱ्यांदा लातूरमध्ये त्यांचं हेलिकॉप्टर हवेच्या दबावामुळे झंझावती वाऱ्यामुळे भरकटलं होतं। इलेक्ट्रिक पोलला सुद्धा ते लागून ठिणग्या उडालेल्या होत्या। एकंदरीत जे काही घडताना दिसतंय सातत्यानं मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत ते धक्कादायक म्हणावं असंच आहे। जे काही घडलंय, आता अलिबागमध्ये जी घटना घडली आहे त्याबद्दल मलिकनेर यांनी आपल्याला जी माहिती दिली आहे, जिल्हाधिकारी रायगडचे जिल्हाधिकारी मलिकनेर यांनी आपल्याला जी माहिती दिली आहे त्यानुसार मुख्यमंत्री अलिबाग येथून एका कार्यक्रमातून शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सहकार तत्वावरील राज्यातील पहिल्या नाट्यगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमातून परतून एका खाजगी कंपनीच्या आवारात बांधण्यात आलेल्या हेलिपॅड जवळ जेव्हा पोहोचले तेव्हा हेलिकॉप्टर तयार ठेवण्यात आलेलं त्यांच्यासाठी पायलटनं इंजिन तर सुरू ठेवलंच होतं, मात्र सर्वात धक्कादायक म्हणजे वरचा पंखा सुद्धा सुरू ठेवला होता। काही वेळापूर्वीच जय महाराष्ट्राशी बोलताना एव्हिएशन एक्सपर्ट विपुल सक्सेना यांनी माहिती दिली की स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जे असतं त्यानुसार SOP नुसार जी आवश्यक काळजी घेतली पाहिजे, विशेषतः अति महत्त्वाच्या व्यक्ती जेव्हा हेलिकॉप्टरनं प्रवास करत असतात तेव्हा हेलिकॉप्टर लँड झाल्यानंतर तात्काळ पंखा बंद करायचा असतो, भले इंजिन सुरू ठेवा। तसंच VIP अति महत्त्वाची व्यक्ती हेलिकॉप्टरने प्रवास करणार असेल तर टेक ऑफ घेण्यापूर्वी सुद्धा हेलिकॉप्टरचं इंजिन तर सुरू ठेवलं जातं, मात्र पंखा हा बंद अवस्थेत असतो, असं एव्हिएशन एक्सपर्ट विपुल सक्सेना यांनी जय महाराष्ट्राशी बोलताना सांगितलं। विपुल सक्सेना ती व्यक्ती आहे ज्यानं लातूर दुर्घटनेनंतर सुद्धा गंभीर इशारा दिला होता की खूपच त्रुटी आहेत या संपूर्णपणे मुख्यमंत्र्यांच्या हवाई प्रवासामध्ये, त्यात कशा पद्धतीनं SOPचं पालन होत नाही ते त्यांनी लक्षात आणून दिलं होतं। आपण पाहतोय तीच दृश्य पाहतोय आपण अलिबागमधलं हे छायाचित्र आहे। अलिबागचे भारत गोरेगावकर जय महाराष्ट्राचे रिपोर्टर, स्थानिक प्रतिनिधी त्यांनी पाठवलेलं, त्यांच्याशी आपण थेट संवाद साधूया। भारत, नेमकं आता या छायाचित्रात दिसतंय की हेलिकॉप्टर तिथेच हेलिपॅडवर आहे, मुख्यमंत्री पुन्हा एकदा आपल्या सुरक्षा रक्षकांच्या दिशेने परतताना दिसतात आहे। हे बहुधा त्यांना जी दुर्घटना घडण्याची शक्यता, भीती निर्माण झाली होती त्यानंतरचे हे छायाचित्र आहे। नेमकं काय घडलं ते भारत पुन्हा एकदा जय महाराष्ट्राच्या आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा विस्ताराने सांगा। नक्कीच सर, या ठिकाणी आपण सुरुवातीपासूनच सांगतोय की एका मोठा अपघात हेलिकॉप्टरचा होता दैव बलवत्तर होतं म्हणून वाचलं होतं। ही संपूर्ण घटना अशी आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अलिबागमध्ये एका कार्यक्रमाला आले होते। कार्यक्रम उरकल्यानंतर मुंबईसाठी परत निघण्यासाठी ते आणि त्यांच्यासोबत सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्यासह सर्व शासकीय लवाजमा असं ज्या ठिकाणी हेलिपॅड होतं, डोलवी, पेन तालुक्यातील डोलवी गाव आहे, JSW खाजगी कंपनी आहे, त्या कंपनीचा हेलिपॅड त्यासाठी वापरण्यात आला होता। मुख्यमंत्री महोदय हेलिपॅडवर पोहोचल्यानंतर ते हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच काही वेळापूर्वीच पायलटने हेलिकॉप्टर चालू केला होता। हेलिकॉप्टरचा पंखा फिरत होता आणि ज्यावेळी प्रत्यक्ष मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये बसण्यासाठी जात होते त्यावेळी जवळपास जमिनीपासून 2 फूट ते 3 फूट इतक्या अंतरापर्यंत हेलिकॉप्टर टेक ऑफ झाला होता। म्हणजे मुख्यमंत्री दरवाजा खोलण्यापूर्वीची ही घटना आहे आणि थोडासा काही अंश टर्न झाला होता। टर्न झालेला हेलिकॉप्टरचा धक्का कदाचित राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लागला असता। हा प्रसंगावधान त्यांनी राखून, सुरक्षा रक्षकांनी राखून जवळपास हेलिकॉप्टरपासून 20 ते 25 फूट अंतरावरती लांबवरती मुख्यमंत्री गेले आणि त्याच्यानंतर वरती 3 फुटावरती गेला हेलिकॉप्टर। जेव्हा पुन्हा जमिनीवरती स्थिरावत होता तो सुद्धा एक जबरदस्त मोठ्या धक्क्याने स्थिरावला। थोड्या वेळानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पायलट जवळ सुरक्षा रक्षकांची चर्चा झाली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या हेलिकॉप्टरमध्ये बसले, विनोद तावडेही बसले आणि त्याच हेलिकॉप्टरने ते मुंबईकडे रवाना झाले। भारत, थोडंसं तुम्हाला थांबवतो, तुम्ही आमच्या सोबतच राहा।
इतर सुद्धा अपडेट घेत राहा आणि आपण ते महाराष्ट्रातील आपल्या प्रेक्षकांसमोर पोहोचवत राहू। हेमंत देसाई ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आपल्यासोबत आहेत। हेमंतजी, एक वेगळ्या प्रकारची घटना, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील सर्वात महत्त्वाचा व्यक्ती त्यांच्या बाबतीत घडलेली। गडचिरोलीत एकदा त्यांच्या विमानाला इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं होतं, दुसऱ्यांदा लातूरमधली घटना की हेलिकॉप्टरनं टेक ऑफ केलं आणि नंतर हवेच्या दबावामुळे ते ज्या पद्धतीनं भेलकांडलं होतं, तिकडच्या विजेच्या तारांना सुद्धा त्याचा स्पर्श आला, ठिणग्या सुद्धा उडाल्या। केवळ सुदैवाने त्यावेळी मुख्यमंत्री बचावले। आणि आता तिसरी घटना रायगड जिल्ह्यातील अलिबागची। अलिबाग येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमासाठी गेले होते। जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे नेते त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील सहकार तत्वावरील पहिल्या नाट्यगृहाच्या उद्घाटनाला तेथून परतताना एका खाजगी कंपनीच्या आवारातील हेलिपॅडवर त्यांच्यासाठी एक हेलिकॉप्टर तयार ठेवण्यात आलं होतं। मुख्यमंत्री जेव्हा हेलिपॅडवर पोहोचले तेव्हा पायलटनं इंजिन आणि त्याचबरोबरचे पंखे सुद्धा सुरू ठेवले होते। मुख्यमंत्री हेलिकॉप्टरचा दरवाजा उघडणार तेवढ्यात आत्ताच भारत गोरेगावकर, जय महाराष्ट्राचे रायगड प्रतिनिधी यांनी माहिती दिली। काही वेळापूर्वी रायगडचे जिल्हाधिकारी PD मलिकनेर यांनी सुद्धा त्या माहितीला दुजोरा दिला। त्यांनी सुद्धा त्यांच्या शब्दात हीच घटना नेमकी सांगितली की मुख्यमंत्री दरवाजा उघडणार तेवढ्यात हेलिकॉप्टर काही 1.5 ते 2 फूट वर उडालं आणि त्यानंतर काहीसं ते कल्लं सुद्धा केवळ सुदैवाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे मुख्यमंत्री त्या हेलिकॉप्टरपासून दूर झाल्यामुळे बचावले, नाहीतर चालत्या पंख्याचा जो पंखा सुरू होता वेगानं त्याचा सुद्धा स्पर्श त्यांना होण्याची भीती नाकारता येत नव्हती। सातत्यानं हेमंतजी ह्या ज्या 3 घटना घडताना दिसल्या, कुठेतरी मुख्यमंत्र्यांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेच्या बाबतीत काही हलगर्जीपणा दाखवला जातोय असं म्हटलं तर वावगं ठरेल का? 100% हलगर्जीपणा आहे। आणि या कुठलाही मुख्यमंत्री जेव्हा हेलिकॉप्टरमध्ये किंवा विमानात बसतो त्यापूर्वी त्याची संपूर्णपणे सुरक्षा चाचणी ज्या प्रकारे घेतली जाते आणि एक प्रकारचं ड्रिल असतं ज्याला त्या प्रकारे घेतलं जातं, तर ते घेतलं गेलंय की नाही किंवा ज्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बसायचं किंवा पंतप्रधानांनी जसं बसायचं असं ठरलेलं असतं, त्याचं इथे पूर्णपणे उल्लंघन झालेलं आहे। आणि ही अक्षरशः नामुष्कीची गोष्ट आहे की महाराष्ट्रासारख्या उद्योग विकसित राज्यामध्ये की जिथे म्हणजे विमान सेवा इतर राज्यांच्या तुलनेने खूप जास्त चांगली आहे, जास्त धावपट्टे आहेत, मुख्यमंत्र्यांसाठी जास्त सोयी सवलती इथे आहेत। पण आपण लक्षात घ्या की आंध्रचे मुख्यमंत्री जे होते ते विमान अपघातातच त्यांचं रेड्डी जे होते ते विमान अपघातात त्यांचं दुर्दैवी निधन झालं। आणि या प्रकारच्या ज्या घटना ज्या आहेत त्या घडू नयेत म्हणून आंध्राने खूप दक्षता त्यानंतरच्या काळामध्ये घेतलेली होती आणि त्यानंतरच्या काळामध्ये तिथे अशा प्रकारची कुठलीही घटना घडली नाही। पण जर थोडक्या जरी सेकंदांसाठी किंवा काही मुख्यमंत्र्यांनी जर नीट दक्षता घेतली नसती आत्ता यावेळी तर काहीही घडू शकलं असतं। तेव्हा त्याला जबाबदार कोण? त्या मुख्यमंत्र्यांचे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी जरी त्याच्या संबंधी दक्षता घेतली होती किंवा नाही, तर त्यांनी जरी त्यासंबंधी सूचना दिली होती की नाही हा प्रश्न उद्भवतो। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची संपूर्णपणे याच्या पुढच्या काळात याच्यामध्ये पूर्णपणे चौकशी केली पाहिजे याची, किंवा हवाई प्रवासाची नाही एकूणच काही सुरक्षेमध्ये काही त्रुटी आहेत का आणि याच्यामध्ये काही एखादा घातपाताचा संशय येत नाही ना याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे। कारण मुख्यमंत्री या राज्याला हवे आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या बाबत अशा प्रकारची घटना घडणं ही खरोखरी लाजिरवाणी गोष्ट आहे आणि यापुढे ही घटना एकदाही अशा प्रकारची घटना घडता कामा नये याची दक्षता घेतली गेली पाहिजे। हे म्हणजे नक्कीच हाच इशारा गणेश कनाटे राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार यांनी सुद्धा काही वेळापूर्वी दिला। लातूरच्या घटनेनंतर सुद्धा नेमकी हीच मागणी पुढे आलेली की SOP म्हणजे हे म्हणजे आपण बरीच वर्ष जवळून सर्व राजकारण पाहता, त्याचं विश्लेषण करता, राजकीय नेत्यांचे जे प्रवास असतात त्यांच्या बाबतीत अशा प्रकारच्या ज्या धक्कादायक घटना घडताना दिसतात। आत्ताच आपण YSR रेड्डी यांचासुद्धा उल्लेख केला, राजेश पायलट यांच्या बाबतीत घडलेलं होतं। अनेक घटना ज्या घडताना दिसतात त्यानंतर सुद्धा सातत्यानं एक मुद्दा जो पुढे येतो तो स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचा की VIPंच्या बाबतीत, महत्त्वाच्या व्यक्तींच्या बाबतीत जे SOPचं पालन केलं गेलं पाहिजे ते घडताना दिसत नाही। काही वेळापूर्वीच हे म्हणजे एव्हिएशन एक्सपर्ट विपुल सक्सेना यांनी सुद्धा हेच मत मांडलं की जे घडलं यात संपूर्णपणे ह्युमन एरर म्हणता येईल, कारण अचानक असं हेलिकॉप्टर 1.5-2 फुटासाठी वर जाऊ शकत नाही। अशा प्रकारे मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वी हेलिकॉप्टर अशा पद्धतीने उडणं हे धक्कादायक आहे। हे
हे धक्कादायक आहे. मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत, सर्वसामान्य प्रवाशाच्या बाबतीत सुद्धा असं होता कामा नये, पण हे मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत घडलंय ही अत्यंत आश्चर्याची गोष्ट आहे. एक तर पंखा चालू होता, पंख्यात त्याचा धक्का बसला असता, पण ते थोड्या उंचीवरती होतं विमान, हे सुद्धा धक्कादायक गोष्ट आहे. तेव्हा या इतक्या सुस्पष्टपणे ज्या त्रुटी म्हणता येतील, या राहिल्या कशाने, याला जबाबदार कोण, तेव्हा याबाबत सुद्धा चौकशी करून त्याच्या संबंधी कारवाई होण्याची अत्यंत आवश्यकता आहे असं मला वाटतं. हे म्हणजे आणखी एक मुद्दा की अनेकदा असं घडताना दिसतं. म्हणजे आज सुद्धा माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराला एक प्रश्न जो पडतो की एवढं मोठं एक विचित्र धक्कादायक घटना म्हणून मी याच्याकडे पाहतो, कारण त्यातलं तांत्रिक माहीत नाही. मात्र एव्हिएशन एक्सपर्टने सुद्धा मत मांडलं की यात ह्युमन एरर दिसतंय, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत कुठेतरी हलगर्जीपणा झालेला आहे असं एव्हिएशन एक्सपर्ट सुद्धा सांगतात. मात्र त्याच हेलिकॉप्टरनं मुख्यमंत्र्यांना, विनोद तावडे शिक्षण मंत्री राज्याचे आणि अन्य व्यक्तींना कसं काय मुंबईला परत येण्याची परवानगी दिली जाते? हे आणखी धक्कादायक वाटत नाही का? नक्कीच धक्कादायक वाटते. मला असं वाटतं की त्यांनी तिथे बसण्याची गरज नव्हती, किंवा त्यांना असा सल्ला जर मिळाला असता की त्याच्यामध्ये बसू नका तुम्ही. आणि एक प्रकारे माझ्या असं मत आहे की थोडासा प्रोटेस्ट करण्याची गरज होती की हे काय चाललेलं आहे, तर आम्ही याच्यामध्ये बसणार नाही. अशा प्रकारची जर गोष्ट होत असेल तर या प्रकारचा मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारचा प्रोटेस्ट व्यक्त करणं या बाबतीत, त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत असं होणं हे अत्यंत धक्कादायक आहे. आणि त्यामुळे विनोद तावडे, मुख्यमंत्री या दोघांनी त्याच्यामध्ये बसण्याची गरज नव्हती असं मला वाटतं. आणि या पुढच्या काळामध्ये जोपर्यंत या संबंधी पूर्णपणे सुरक्षात्मक दक्षता घेतली जात नाही, तोपर्यंत हेलिकॉप्टरने प्रवास करणं निदान मुख्यमंत्री टाळलेलं बरं असं मला वाटतं. नक्कीच, धन्यवाद हेमंतजी. खूप महत्त्वाची माहिती, काही मुद्द्यांवर आपण प्रकाश टाकला आणि जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. एक महत्त्वाचा मुद्दा यातला असा आहे, हेमंत देसाई यांनी जो मुद्दा लक्षात आणून दिला, महत्त्वाच्या व्यक्ती, राज्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीच्या बाबतीत हे घडताना दिसतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आपल्यासोबत आहेत. धनंजयजी, तिसऱ्यांदा ही घटना घडलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत. केवळ आपल्या सर्वांचं सुदैव की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुखरूप आहेत, पण ही जी घटना घडली आहे कोणत्या दृष्टीने पाहता? आपण सुद्धा अनेक वेळा एक अपरिहार्यता असते राजकीय नेत्यांच्या बाबतीत, वेळेचं बंधन असतं, त्वरित अनेक ठिकाणी जायचं असतं, अडचण कळू शकते. मात्र जी SOP पाळली गेली पाहिजे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, तिचं पालन होताना दिसत नाही. धोका वारंवार पत्करला जाताना दिसतो. मुळामध्ये खरं तर सुदैवानं दुसऱ्यांदा ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत अशी घटना घडली आणि सुदैवाने ते याच्यातनं आजही या घटनेमध्ये काही घडलं नाही. खरं तर ही ईश्वराची कृपा आहे. पण मुळात या वातावरणात सहजासहजी कितीही मोठे नेते हे हेलिकॉप्टर वापरत नाही. एक सरळ वातावरण फार खराब होतं, या खराब वातावरणात हेलिकॉप्टर प्रवास करणं तसं योग्य नाही. पण अशा वातावरणात ज्यावेळेस परवानगी दिली जाते त्यावेळेस जी काही काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी घेऊनच राज्याच्या एवढ्या महत्वाच्या पदाच्या व्यक्तीच्या हेलिकॉप्टरने प्रवास होणं आवश्यक आहे. पुन्हा अशी घटना घडणं म्हणजे अतिशय हे दुर्दैवी बाब आहे. या बाबतीमध्ये स्पेशल ऑपरेटिंग जे काही SOP त्यांनी पाळायला पाहिजे होते ते पाळले का नाही याची चौकशी होणं आवश्यक आहे. आणि खरं तर या वातावरणात कितीही घाई गर्दीचे कार्यक्रम घ्यावेत या बाबतीत राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः बाबतीत थोडासा विचार केला पाहिजे. ते शेवटी राज्याचे प्रमुख आहेत. आम्ही जरी राज्याचे विरोधी पक्ष नेते असलो तरी विरोधाला विरोध हा विषय वेगळा. माननीय मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्वतःही तेवढीच काळजी घेणं आवश्यक आहे. आणि सरकारच्या ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणांनी सुद्धा अशा हवामानामध्ये आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरची परवानगी दिली पाहिजे का, या बाबतीतही विचार करणं गरजेचं आहे. आणि या वातावरणामुळे नेमका असा प्रकार घडला आहे का, याला आणखीन काही कारण आहेत याची चौकशी व्हावी. नेमकी काय घटना घडली ती माहिती पुन्हा एकदा धनंजयजी तुमच्यासमोर मांडतो. जय महाराष्ट्राचे रायगडचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर आपल्यासोबत आहेत. भारत, नेमकं काय घडलं पुन्हा एकदा नव्या माहितीचं अपडेटचं तुम्ही मांडा. सर, या ठिकाणी जय महाराष्ट्राला ज्या पद्धतीने सरकारी यंत्रणेकडनं माहिती मिळाली त्या पद्धतीने आपण ती महाराष्ट्रातल्या जनतेसमोर मांडतोय. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अलिबागेत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर पेन तालुक्यातील डोलवी या ठिकाणी त्यांच्यासाठी हेलिपॅड तयार करण्यात आलं होतं. हेलिकॉप्टरनीच माननीय मुख्यमंत्री आले होते. परतताना मुंबईत ज्यावेळी हेलिपॅडवर गेले
तर हेलिकॉप्टरला बसण्यापूर्वीच पायलटने हेलिकॉप्टर सुरू केलेला होता. पंखा जो आहे तो वेगाने फिरत होता. हे मुख्यमंत्री ज्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये बसण्यासाठी पुढे निघाले आणि दरवाजा उघडण्यापूर्वी जमिनीपासून जवळपास 2 ते 3 फूट उंचीवरती हेलिकॉप्टर उडालं होतं आणि थोडंसं कलंडलं होतं. प्रसंगावधान राज्याच्या मुख्यमंत्र्याने आणि त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकाने वेळीच राखल्यामुळे तो धक्का जो कलंडलेला हेलिकॉप्टरचा होता तो कदाचित मुख्यमंत्र्यांना लागू शकला असता. परंतु दैव बलवत्तर होतं, सुदैव होतं की कोणतीही विपरीत घटना त्या ठिकाणी घडली नाही. नक्कीच भारत थोडंसं थांबवतो तुम्हाला. धनंजयजी, ही जी घटना घडली त्यानंतरचा पुढचा धक्कादायक आणि विचित्र अनुभव असा की त्याच हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे राज्याचे शिक्षण मंत्री आणि इतर व्यक्तींना मुंबईकडे पाठवण्यात आलं. थोडंसं कुठंतरी तुम्हाला आवश्यकता वाटते का की काही वेळा असंही घडत असेल की राजकीय नेत्यांना खूप कार्यक्रम असतात, लोक जास्तीत जास्त जनसंपर्काची आवड असते, आपण एक आपुलकीचा सल्ला दिला, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं देखणं पण खूपच हेच आहे की प्रत्येकजण कितीही राजकीय शत्रुत्व राजकीय प्रतिस्पर्धा असली तरी आपुलकीचं नातं घट्ट जपून असतो, सद्भावना जाग्या असतात. तुम्ही आत्ताच सल्ला दिला की काळजी घेतली पाहिजे. नेमकं अशा प्रकारे परतणं सुद्धा थोडंसं गैर नाही का? सरकारी यंत्रणेनं याबाबतीत थांबवण्याची आवश्यकता वाटत नाही का? नाही, आता त्यानंतर ती घटना ज्या क्षणाला हे झालं ते का झालं याची चौकशी व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर जर त्याच्यात राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री आणि माननीय मंत्र्यांना जाण्याची काळजी पूर्ण त्या पायलटने आणि यंत्रणेने घेतली असेल तर त्यात तो तिथल्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचा तो निर्णय. त्यांनी ती घटना घडल्यानंतर आपण त्याच हेलिकॉप्टरमध्ये जायला पाहिजे का नाही जायला पाहिजे हा त्यांनी स्वतः घ्यायचा निर्णय येतो आणि तो निर्णय त्यांनी घेतला आणि ते तिथून उडाले हेलिकॉप्टर. पण ती घटना का घडली, मुख्यमंत्री बसायच्या अगोदर चॉपर का वर उडालं, ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हायलाच पाहिजे. नेमका टेक्निकल प्रॉब्लेम झाला का, चॉपरमध्ये काही प्रॉब्लेम होता, पायलट कडून ही चूक झाली आहे आणि या सगळ्या गोष्टीतून त्या सुरक्षा रक्षकांनी थोडंसं वेळेत सगळ्या गोष्टी सांभाळल्या म्हणून जे काय आपण तुम्ही सांगता त्या गोष्टीचा विचार केला तर असं लक्षात येतं की नेमकी कुणाची चूक आहे ही चौकशी व्हायला पाहिजे. नंतर जायचं का नाही जायचं हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवायला पाहिजे होतं. पण एवढ्या उपर आहे त्यांना जर टेक्निकली वाटलं असेल की जाणं योग्य ते केले असतील. धन्यवाद धनंजयजी. खूप महत्त्वाचे काही मुद्द्यांवर आपण प्रकाश टाकलात आणि जी आपुलकीची भावना आपण व्यक्त केली ती जास्त महत्त्वाची आहे. राज्याच्या मुख्यमंत्री सचिवालयाने काही वेळापूर्वी जो खुलासा केला आहे त्यानुसार कोणत्याही प्रकारचा अपघात झालेला नाही आहे. अर्थात अपघात झालेला नाही हीच बातमी आहे, मात्र अपघात होता होता वाचला आणि जी धक्कादायक आणि विचित्र घटना त्या ठिकाणी घडली या छायाचित्रात सुद्धा आपण पाहतोय की मुख्यमंत्री पुन्हा एकदा परतताना दिसतात आहे. राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जे काही घडलं, रायगडचे जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्याला याबद्दल माहिती दिली होती. एकंदरीतच मलिकने रायगडचे जिल्हाधिकारी त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार सुद्धा केवळ सुदैवानेच मुख्यमंत्री या अपघातातून खरं बचावलेले आहेत, अपघात होता होता वाचलेला आहे. त्यामुळे सचिवालयानं जो खुलासा केलेला आहे तो सुद्धा, मुख्यमंत्री कार्यालयाने जो खुलासा केलेला आहे तो सुद्धा योग्यच म्हणावं लागेल, कारण अपघात घडलेला नाही आहे. मात्र जे काही घडणार होतं एक अनर्थच घडणार होता. सुदैव आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं की राज्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीचा काहीही धोका झालेला नाही आहे. एकच अपेक्षा आहे, सर्वच या चर्चेत जे सहभागी झाले होते त्यांनी सुद्धा एकच अपेक्षा व्यक्त केली की SOPचं पालन झालं पाहिजे. एव्हिएशन एक्सपर्ट सक्सेना गणेश कनाटे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक यांनी सुद्धा तीच अपेक्षा व्यक्त केली. हेमंत देसाई ज्येष्ठ राजकीय विश्लेषक त्यांनी सुद्धा हेच मत मांडलं की हलगर्जीपणा आहे, कुठंतरी घातपाताची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही असं सुद्धा एक मत व्यक्त झालेलं आहे. या बातमीवर जय महाराष्ट्र सातत्यानं अपडेट देत राहील. तुम्ही नक्कीच पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.